यशोधरा सादर करीत आहे. राजप्रसादातील नयनरम्य सुख हात जोडून उभे आहेत समोर. तरीही सिद्धार्थ का शोधतो जगण्याचे तत्वज्ञान? मी यशोधरा. नेहमी प्रश्न पडायचा मला. सुख दुःखाने भरलेल्या या रहाट गाडग्यात साऱ्यांनीच भरडून निघायचे असते नाही का? पण सिद्धार्थ नेमकं शोधतो तरी काय? नेहमी प्रश्न पडायचा मला. शून्यात हरवलेल्या सिद्धार्थाला मी खूपदा बघितले. विचारमग्न असलेल्या माझ्या पतीला शोध लावायचा होता जीवनातील शाश्वत सत्याचा. मी मूक परवानगी कधीच दिली होती त्यांना. मीही गेली असती सोबत. पण छोट्या राहुलला सांभाळायचे होते ना. जेव्हा 5 वर्ष खडतर तपश्चर्या करूनही जेव्हा निश्चित मार्ग मिळाला नाही, तेव्हा सुजाताच्या हातची खीर प्राशन करून मन ताजेतवाने करून पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या सिद्धार्थाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळतो. त्याचे मन नभांगणा तरंगत जाऊन निब्बाण प्राप्तीचा मार्ग जगात दाखविण्यास तयार होते. परत येतात सिद्धार्थ कपिलवस्तूमध्ये. ते बुद्ध बनूनच. मला माहित होते ते माझ्या जवळी मला भेटायला येणार. माझे अंतस्थ मन सांगत होते. मी बघितले सिद्धार्थाच्या चेहऱ्यावरील अलौकिक आभा, वलयांकित प्रतिभेचे लेणे कोरलेला तो बुद्ध. मी हसत होते, मी रडत होते. भावनांची विविध कंगोरे मला झडत होते. मी बुद्ध बघत होते.